हॉटेलचा काय विषय आहे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये कळेलच. तरी पण सुरुवात करू नवीन एका ब्लॉगमध्ये. नमस्कार, स्वागत आहे तुमचे नवीन एका ब्लॉगमध्ये. आज तुम्हाला तर माहिती आहे आपली गाडी भरली होती छत्तीसगडसाठी. रायपूरच्या पुढे जायचं होतं आपल्याला, जवळपास 150 किलोमीटर. विलासपूरच्या पुढे एक 70 किलोमीटर. मग काय आलो भंडाऱ्यामध्ये. भंडारा वगैरे पास केला. मस्त घाटामध्ये एक नंबर वातावरण झालं होतं. इथंपर्यंत काय पाऊस नव्हता. मग म्हणलं थोडासा आराम करावं. कसं आहे, सकाळपासून गाडी चालू होती. मग म्हणलं गाडीला पण आराम द्यावं आणि थोडंसं आपण पण पोटाला खावं. मग कसं आहे, रोडवर काय जे भेटेल ते खावं लागते. मग काय, इथं भजे होते आणि भज्यासोबत दिली ती आणि हरभऱ्याची भाजी. काय तर नवीन असेल हे गोंदिया स्टाईल. मग काय एक कप चहा आवडला. मग म्हणलं आता लावायचं रिपीट. मग काय पुढे एक लागला छोटासा घाट. मग ते घाट वगैरे पार केला आणि आपण लागलो पुढे. तर पुढे गेल्यानंतर आपण रायपूरमध्ये एंट्री केली, बॉर्डर वगैरे पास करून. बघाय भाऊ कचलत होता, झुके का नाही झाला. एक साईडला वाकडा झाला होता. मला वाटलं आता लोड एक साईड झाला असेल. मग आलो भिलाईमध्ये जरा ट्रॅफिक लागली. 10-20 किलोमीटर जायलाच 1-2 तास लागले. मग बघू शकता हे हॉटेल. या हॉटेलमध्ये होती 90 रुपयाला थाळी आणि इथे चहासाठी पैसे नव्हते. ॲम्बिसेस इतकं एक नंबर होतं. जेवण पण खूप क्वालिटी होतं. कारण या जगामध्ये अशी सेवा करणारे लोक खूपच कमी आहे. मित्रांनो, कधी आलो तर बिलासपूर हायवेलाच आहे हॉटेल. पेट्रोल पंप आहे प्लस हॉटेल आहे. मग काय तिथून जेवण वगैरे केलं आणि लागलो पुढे. तर पुढे लागला पाऊस रपाट्या. मग काय सुट्टी नाही, फुल वायपर केलं तरी पण काय पाणी ऐकत नव्हतं. मग काय पुढे आलो, टोलनाका वगैरे पास केला आणि आपण लागलो इथून. विलासपूरमधून बाहेर पडलो. इथून आपल्याला जायचं होतं, आपलं लोकेशन होतं 70-80 किलोमीटर. दिवसभर ट्रॅव्हल केलं. ट्रॅफिकमुळं खूपच कंटाळा आला आणि जवळपास आपण पोहोचलो पार्टीच्या दारामध्ये. पार्टीनं काय 10 मिनिटातच गाडी खाली करून दिली. 2 मुलं होते. झटपट गाडी खाली केली. भाडं काय ऑनलाईन आधीच आलेलं होतं, त्यामुळं गाडीला पडदा वगैरे मारला. मग म्हणलं आता इथून निघायला लागते. कारण कसं आहे, जेवढ्या लवकर गाव सोडलं म्हणजे मोकळं. कारण छोटं गाव होतं, ट्रॅफिकचा एरिया होता. ट्रॅफिक वगैरे पार्क केली, 70-80 किलोमीटर पुढे आलो. मग म्हणलं आता कसं आहे, रात्री पण झोपलं नाही, आता थोडंसं झोपायला लागते. मग काय म्हणलं, राजस्थानी हॉटेल होतं, मस्तपैकी शेवभाजी घेतली. मग म्हणलं आता रपाटा लावायचा, इथं काय राईस भेटत नाही. मग 4-5 रोट्या खाल्ल्या. जेवण वगैरे एकदम तराटून केलं, कारण आपल्याला होतं झोपायचं. मग काय एक चहा घेतला, झोपलो, आराम केला आणि सकाळी सकाळी 5 वाजता उठून निघालो. बघा, 5 वाजताच इथं चांगला उजेड पडला होता. जस्तेच्या इकडलं वेगवेगळं असते. मग काय सकाळी सकाळी लावला रपाटा, कारण आता निघायचं होतं गावाकडं. मग जवळपास आपण 50-60 किलोमीटर पुढे आलो आणि मस्तपैकी नदीवर एक छोटासा व्हिडिओ काढला आणि लागलो आपण जवळपास रांजणगावच्या जवळ. येताना मित्राने एक नवीन रस्ता सांगितला होता, किशोर भवन आपल्या. त्या रस्त्यानं आलो. थोडासा टोल नाका पण वाचला आणि पोलीसवाल्याचा त्रास पण कमी झाला. मग काय रांजणगावमध्ये आली, केली टॅकी फुल. म्हणलं आता काय नीट घराकडं. धन्यवाद.